दिल्लीतील या आंदोलनावरती तोडगा काढण्यासाठी आता सीजेपीचं एक शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करणार असल्याची देखील माहिती समोर येते। कॉकरोच जनता पार्टीचे सौरभ दास आणि आशुतोष रांका हे केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। या महत्त्वाच्या बैठकीमध्ये आता नेमकी काय चर्चा होते आणि आंदोलनाचा तिढा सुटणार का याकडे देखील आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। आपण बघतोय की सीजेपीचं शिष्टमंडळ हे जे.पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी आता पोहोचलंय आणि आता यामध्ये काय चर्चा होते देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बघतोय की सकाळपासूनच या आंदोलनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने हरेक प्रकारे प्रयत्न केले। या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला, आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांना रोखण्यासाठी बॅरिगेड्स लावण्यात आले, तरी देखील आंदोलक त्यांच्या मागणीवर आणि मोर्चा काढण्याच्या त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहिले आणि अखेर कॉकरोच जनता पार्टीचा हा मोर्चा संसदेवरती निघालाय। या संदर्भात अधिक माहिती आपण घेऊयात। आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्याशी जोडले गेले आहेत दिल्लीवरून। भरत, आपण बघतोय की आता सीजेपीचं एक शिष्टमंडळ देखील सरकारबरोबर चर्चा करणार आहे, या संदर्भात काही अधिक माहिती आहे का? आशुतोष दास आणि सौरभ रांका हे जे कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, हे आता जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेल्याची माहिती समोर येते। त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू, या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंदोलनाबद्दल, या युवकांबद्दल, नीट परीक्षेतील पेपर फुटीबद्दल, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल अवाक्षरही काढलं नाही आणि दुसरीकडे हे आंदोलन सुरू आहे, मोर्चा आता संसद भवनाच्या दिशेने निघालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या जे काही कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत ते सध्या सरकारसोबत चर्चा करण्यासाठी त्यांचं शिष्टमंडळ गेल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघणार का? सोनम वांगचुक यांचं जे हॉस्पिटलमध्ये असतानाही जे उपोषण सुरू आहे ते सुटणार का? अभिजित दिपके त्यांचं उपोषण सोडणार का? या सगळ्या बरोबरच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार का? या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत। सुमित, नक्कीच भरत दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय की आता सीजेपीचं आंदोलन सुरू झालंय। सकाळी ज्या ठिकाणी लाठीचार्ज या सगळ्या आंदोलकांवरती केली गेली होती, त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न केला गेला होता, मात्र आंदोलक त्यांच्या मागणीवरती आणि त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहिले आणि अखेर सीजेपीचं हे आंदोलक आता संसदेच्या दिशेनं चालून जात आहेत। तर इकडे कॉकरोच जनता पार्टीचं एक शिष्टमंडळ देखील आता जे.पी. नड्डा यांच्या भेटीसाठी पोहोचलंय। त्यामुळे आता सरकारच्या वतीने त्यांच्याशी काय चर्चा काढून सकारात्मक तोडगा काढला जातो हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या आंदोलनाचे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये देखील पडसाद बघायला आपल्याला मिळालेत आणि आता अखेर कॉकरोच जनता पार्टीचं हे आंदोलन सुरू झालंय। दरम्यान अभिजित दिपके यांनी यामध्ये एक महत्त्वाचा आणि मोठा दावा केलाय। आंदोलनस्थळी थेट अँब्युलन्स घुसवून चेंगराचेंगरी घडून आणण्याचा डाव होता असा खळबळजनक आरोप अभिजित दिपके यांनी केलाय। दिपके यांच्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे।